इंडिया न्यूज हट, भारत की खबरें सच्चाई के साथ। महाराष्ट्र के प्रसिद्ध भीम गीतकार व कवि गायक प्रभाकर पोखरीकर को शहीद भवन में श्रद्धांजलि देने के लिए खासदार संजय पाटिल, कन्या राजोल पाटिल, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग मुंबई अध्यक्ष श्री बापू धमाले, दीपक भोसले, मुंबई समन्वयक श्रीकांत दोड़के, विजय नायर, एस आलम अंतिम शव यात्रा में शामिल थे। फक्त शैक्षणिक समितीचे मेंबर दामा पाकिस्तान ठेवायला देखील मोठे त्यांच्या जवळ गोंधळ करू नका, मावशींना दर्शन घेऊ द्या, मावशींना दर्शन घेऊन तिथे बसू द्या खुर्चीवर। सर्व शैक्षणिक समितीचे पाटील बापूजी धुमाळ देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, दीपकजी भोसले देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, अशोक बच्चा उपस्थित आहेत, दर्शन घ्या, खाली सर्व खाली या, खाली आणि खाली येऊन जाईन घ्या आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचारांच्या दर्शन घडवा, दर्शन घडवा। बाबांच्या बरोबर सकाळपासून आनंदजी शिंदे आणि त्यांच्या घरचे दर्शन घ्या, पटापट खाली उतरा, कारण दादांच्या सभाला कोणताही त्रास होता याची कष्ट बाळगा, निश्चित दर्शन घ्या आणि शांततेने खाली या, शांततेच्या मार्गाचं दर्शन मिळवा, मुलात दर्शन मिळवा। आमचे विश्वास नायकवाड देखील या ठिकाणी झालंय, तसेच ठेवलेले आहेत श्रेष्ठ स्मारक समितीने युवाजी महिला देखील ओळख त्यांना देखील वेळ द्या, महिलांना पहिल्यांदा वेळ द्या, त्यांना देखील दर्शन घेऊया। एकदम शांततेने या करू नका। या ठिकाणी दीपकजी भोसले, बापू धुमाळ या ठिकाणी बाबांच्या आंदोलनात मुंबई प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुंबईच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक प्रभाकर दादा पोखरीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। प्रभाकर दादाने आपल्या गाण्यातून, आपल्या गायनातून फुले शाहू आंबेडकरांची चळवळ महाराष्ट्रावर जागी ठेवली। आज दादा गेल्याने जी पोकळी निर्माण झाली ती कधी न भरून निघाली पोकळी आहे, परंतु दादा जरी शरीराने गेले असतील तरी त्यांच्या गायनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या आणि भीम सैनिकांच्या मनात नेहमी अधिराज्य ठेवतील अशी अपेक्षा ही माझी अपेक्षा आहे। त्याचबरोबर
पुन्हा एकदा मी राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या वतीने धुमाळे कुटुंबाच्या वतीने आदरणीय प्रभाकर दादा पोखरीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मी दीपक भोसले, मुंबई समन्वयक, सामाजिक न्याय विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा पवार. आमच्या पक्षाचे मुख्य नेते अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेच्या वतीने महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी यांनी आपल्या गाण्यातून फुले आंबेडकरी चळवळीचे विचार मांडले, गोरगरिबांना जागृत करण्याचं काम केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांचे, फुल्यांचे, संत रविदासचे, कबीरांचे विचार आपल्या गाण्यामधून मांडले आणि सतत लोकांच्या ध्यानामध्ये ते विचार राहतील आणि त्यांचे विचार ते देश शरीराने गेले पण पोखरीकर दादांचे या गाण्यातले विचार ते अखंड आपल्याकडे राहतील आणि दादा आपल्याकडून निवडून गेलेले आहेत. परंतु दादांचे गाणे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांनी जे मांडले ते आपल्यामध्ये सतत राहणार. मी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस परिवारांच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाटतो आणि सामाजिक न्याय विभागाचे मुंबई अध्यक्ष बापू धुमाळे साहेब, आमचे दोडके साहेब, आमचे एस आलकजी या सर्वांच्या वतीने स्वप्नील धुमाळे साहेब, आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. वेळ थांबतो. जय शिवराय, जय भीम, जय संविधान. जय भीम. मी गायक सुशांत गौतम रुमाळा. आंबेडकर चळवळीचा एक बुलंद आवाज आज आपल्यातून हरपला आहे. प्रभाकर दादा पोखरीकर यांना आदरांजली वाहण्यासाठी शहीद स्मारक या ठिकाणी सर्व जनतेने आज उपस्थिती मांडली आहे. माझे बंधू मोठे बापू धुमाळे, माझे भाऊ, आज सर्व परिवार या ठिकाणी आला आहे. तरी या शहीद स्मारक ठिकाणी आम्ही सर्व जमलो आहोत दादांना आदरांजली वाहण्यासाठी. तर आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की लहान तोरापासून मोठ्या कलाकारांपर्यंत आज लातूर, उस्मानाबाद दादांनी ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम केलेत आज त्या ठिकाणी सर्व कलावंत या ठिकाणी येत होते. मलाही फोन येत होते. आज मला सकाळी 5:30 वाजता मेसेज आला, बातमी कळाली दादा गेल्यानंतर. कळवा या ठिकाणी दादा त्या रुग्णालयात ऍडमिट होते आणि आज सर्वांनी आलेत. मी सर्वांचं मनपूर्वक एक आदरांजली वाहण्यासाठी दादांना आज भेट देण्यासाठी आपण सर्व कलावंत या ठिकाणी आलेत. हे सर्वांचं ऋणी आहे. आता सर्वांनी आपण प्रेम दाखवावं ही सदिच्छा.